हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर आज आहे ना भक्ती दीदीची बहीण आहे ना ज्ञानू दीदी, तर तिचं वेलकम आहे। तर मी तिकडे जाणार आहे। थोडंसं लिपसिंगमध्ये होणार प्रॉब्लेम, कारण की ना मी व्हॉइस ओव्हर करते आणि तिकडे ना छान असं वेलकम करायचं आहे बेबी गर्लचं, कारण की डेकोरेशन पण करायचं आहे मला तिथे जाऊन। तिथे कोणी नसल्यामुळे मलाच जावं लागणार आहे, कारण की तिची मम्मी आणि भैया वगैरे ते हॉस्पिटलमध्ये आणि मम्मी चाललेली घरी, तर आम्ही दोघी मिळून करणार आहोत। तर त्यासाठी मी सामान घेणार आहे थोडंसं। तर इथे शॉपमध्ये आले होते, कारण की मला आहे ना ते वेलकमचं लेबल घ्यायचं होतं। आणि इथे ना गोकुळाष्टमीचं सगळं सामान पण आलेलं होतं, खूप सुंदर सेट होते। तर इथे मी असं फ्लावर्स आणि ते वेलकमचं आणलेलं होतं वॉलवरती लावायचं। तर इथे ना मला आता बलून्स फुगवायचे होते, बरेच फुगवले होते, म्हणजे पंप असल्यामुळे इझी जाते थोडं फुगवायला, म्हणजे फास्टली फुगवता येतात। नाहीतर तसं जर फुगवायचं म्हटल्यावर किती वेळ लागतो ना। आणि परत आहे ना इथे इतकी गरमी होत होती, पण आता फॅन लावून ना ते बलून्स पण इतके उडत होते, पूर्ण घरामध्ये उडत होते आणि कोपऱ्यातून असं घेऊन यावं लागत होतं। त्यामुळे मग फॅन बंदच ठेवला, मग घाम सहन केला, आता काय करणार आहे ना। तर इथे ना आम्ही सगळ्यात जास्त मिस करत आहे तर कोणाला, भक्ती दीदी, मनू आणि जिजूला, कारण की भक्ती दीदी आणि मनू इथे जर असते ना तर खूप एन्जॉय केलं असतं, खूप मस्ती केली असते, कारण की मनूनी पण हे सगळं काय फुगे वगैरे एकदम इकडे तिकडे करून टाकले असते आणि भक्ती दीदीचं बोलणं चालूच असतं, त्याच्यामुळं मग आम्ही मस्त डेकोर वगैरे केलं असतं। पण आता ती नाही आहे, कारण की तिला चालत नाही आता यायला सध्या बाळामुळे, कारण की मनूचे जावळं नाही काढलेले ना, त्यामुळे। आता मी इथे एवढे सारे बलून्स फुगवून ठेवले आणि आता ते मला वॉलवरती लावायचे। त्यानंतर मी वेलकमचं पण फुगवलं, तर त्यामध्ये काय झालं ना, दोन्ही ई आहे ना माझ्याकडून चुकून फुटले, माझ्याकडून एक्स्ट्रा फुगवलं गेल्यामुळे ते फुटून गेले। तर आता मला परत आणावं लागणार आहे ते, तर त्यासाठी आता परत कुटाणा करावं लागणार आहे। तर आता मी परत शॉपमध्ये जाऊन परत हे वेलकमचं घेऊन आले, कारण की एक सेपरेट इथं भेटत नव्हतं। आणि इथे मस्त फ्लावर्स आणले होते काकांनी, गुलाबाचे पण होते आणि इथे झेंडूचे पण फुलं होते, तर ते 2 रंगाचे होते, एक पिवळे आणि ऑरेंज कलरचे। तर हे दोन्ही पण मला यूज करायचे होते, रांगोळी वगैरे काढायची होती आणि ते अशी मस्त टाकायची होती वेलकमसाठी। आलेली आहे भक्ती दीदीच्या इथे, भक्ती दीदीच्या मम्मीच्या इथे, कारण की ज्ञानू दीदीची डिलिव्हरी झाली आणि तिला आता बाळाला आणायचं आहे। तर आम्ही इथे किती वेळचं रेडी झालेलो आहे, मी, भक्ती दीदीची मम्मी आम्ही इथे केव्हाचं रेडी झालो, आता त्यांची वाट बघते केव्हाचं। असं वाटते प्रत्येक गाडी चालली ना, आम्ही इथे असं वाटते आम्हाला की गाडी आली तिथं आणि थांबली म्हणून, पण अजून काही गाडी आली नाही। आता त्यांनी फोन केला की आम्ही निघालो, तर आता आम्ही थोड्या वेळाने खाली जाणार आहे। सगळी तयारी झालेलीच आहे, फक्त आता ते येण्याची वाट बघते आम्ही। आणि इथे डेकोरेशन तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच मी कसं केलं काय। रांगोळी मला काही जास्त येत नाही, त्याच्यामुळे साधी सिंपलच रांगोळी काढलेली मी तिथे। तर असं आहे। तर इथे मी आता तुम्हाला दाखवते मी काय डेकोरेशन केलं। तर तिथे रांगोळी काढली होती कोपऱ्यामध्ये आणि थोडं पायऱ्यांवरती पण रांगोळी काढली होती। त्यानंतर इथे असे फ्लावर्स टाकले होते सगळीकडे, थोड्या पाकळ्या पण टाकल्या होत्या, छान वाटतं म्हणून। आणि इथे वेलकम लिहिलं होतं हार्ट काढून, वरती पण वेलकमचं ते हे चिपकवलं होतं, ते रेडीमेड येणारं। आणि इथे खाली ना मस्त असं फ्लावर्सनी वेलकम थोडंसं हुकलं होतं माझ्याकडून, ते फ्लावर्स जरा जास्त दिसत नव्हते। त्यानंतर इथे बेडवरती पण बाळाला ठेवण्यासाठी हार्ट शेपमध्ये गर्ल लिहिलं होतं। आम्ही कंटिन्यू आहे ना, गाडी आली का नाही ते बघत आहे खाली, पण अजून काही गाडी आली नाही। सकाळपासून वाट बघते, पण आता संध्याकाळ झाली डायरेक्ट। तर आत्ता थोड्या वेळपूर्वी ज्ञानू दीदीचा कॉल आला होता की आम्ही निघालो हॉस्पिटलमधून, तर ते आता येतच असतील, त्यासाठी आम्ही खाली चाललो होतो। तर इथे ते आलेले आहेत आणि इथे मस्त आता त्यांचं वेलकम करायचं, म्हणजे खाली नाही करायचं, फक्त त्याला घ्यायचं होतं बाळाला आणि वरती जायचं होतं, कारण की काकू म्हटले की वरतीच आपण आपल्या दारातच करू, कशाला खाली करायचं म्हणून।
इथे आता काकू ऑक्शन करून घेत आहेत ज्ञानोदीदीला, जिजूला आणि त्या बाळाला. ते जिजू पलीकडे होते, मग काकांनी बोलवलं त्यांना इथे उभं राहा म्हणून. काय काढायचं फोटो. त्यानंतर ज्ञानोदीदीने बाळाला इथे ठेवलं होतं, कारण की थोडेसे फोटो घ्यायचे होते बाळाचे. त्यानंतर आम्ही फोटो काढले इथे. तुम्ही एन्जॉय करा आमचे फोटोज. आणि लास्टली ते काकूनी मस्त गरम गरम खिचडी वाढली मला, छान तूप वगैरे टाकून. तर इथे मेजर मिसिंग म्हणजे आम्ही भक्ती दीदीला करत होतो. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.